कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय ग्रंथ. श्रोते हो, आज आपण या ग्रंथाचा 10वा अध्याय पाहत आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, 9व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की बुडणाऱ्या नावेतून आणि अकस्मात आलेल्या वादळातून श्रीहरीने गोपिकांची सुखरूप सुटका केली आणि त्यांची नाव किनाऱ्यावर आणली. पंचमहाभूते आणि 6 शास्त्रे यांच्यापेक्षा वेगळा असणारा हा श्रीकृष्णाच्या रूपातला वैकुंठपती आता 5 वर्षांचा झाला होता. गोपिका यशोदेला सांगतात की तुझा बाळ आता 5 वर्षांचा झाला आहे. त्याला आता गोकुळातल्या इतर गोपाळांबरोबर गायी वासरांना राखायला रानात पाठव. गावात असला की हा नित्य नव्या खोड्या काढतो आणि सगळ्यांनाच त्रास देतो. याच्यासोबत शिदोरी दे आणि गोपाळांबरोबर रानात पाठव. गवळणींचे म्हणणे यशोदाला पटते. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच यशोदा श्रीहरीला उठवते आणि त्याला सांगते की आजपासून तू गाय वासरांना चारायला रानात घेऊन जा. तुझ्यासोबत तुझ्या सगळ्या मित्रांना घेऊन जा. चिमणा श्रीकृष्ण चिमणे पितांबर घेऊन लेवून कमरेला चिमणी मेखला बांधून निघतो. चिमण्या सावळ्याच्या हातात चिमणी मुरली होती आणि अंगावर चिमणी घोंगडी त्याने पांघरली होती. हातामध्ये चिमणी वेताची काठी होती. सावळ्या नंदकिशोराच्या अंगावर केशराची उटी होती आणि कपाळावर टिळक रेखला होता. छोट्याशा मुकुटावरची रत्ने झळकत होती. कानात मकराकार कुंडले होती. त्याच्या भोवताली त्याचे गोपाळ मित्र मृदंग वाजवत होते आणि मधून चालणारा श्रीधर मुरली वाजवत होता. गोपिका आणि यशोदा श्रीकृष्णाला निरोप देतात. यशोदा श्रीकृष्णाला सांगते की बाळा, संध्याकाळी लवकर परत ये. गोपाळ आणि श्रीकृष्ण आता नित्यनेमाने वासरे चारण्यासाठी रानात जाऊ लागतात. रानात गेल्यावर वासरांना चरायला सोडून श्रीकृष्ण आपल्या मित्रांबरोबर नित्य नवे खेळ खेळू लागतो. दुपार झाल्यावर सर्वांना गोलाकार बसवून सर्व गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून त्यांचा काला करून श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने तो काला सर्वांना भरवतो. श्रीकृष्णाचा हा गोपाळ काला पाहण्यासाठी आकाशात देव जमा होतात. नित्य नवे खेळ आणि नित्य नवे रुसवे फुगवे यामध्ये सगळे गोपाळ रममाण झालेले होते. एके दिवशी पेंध्याने काही वेगळाच आव आणला. आपली शिदोरी घेऊन तो एका मोठ्या झाडाखाली सावलीत जाऊन बसला. त्याने एक एक करून सर्व गोपाळांना आपल्याकडे बोलवले. गोपाळ श्रीकृष्णाला म्हणू लागले की तुझ्या संगतीमुळे आम्हाला काय सुख मिळते. आम्हाला तू नसते जन्म दिलेस आणि 84 फेऱ्यांचे भोग दिलेस. तू आधी एकटाच निर्गुण आहेस. आम्ही तुला सगुण केले. तुझे महत्त्व सगळ्यांना सांगितले, पण तू आम्हाला वेगळे केलेस. तू स्वतः अक्षय राहिलास आणि आमच्या माती मात्र नाना जीवदशा लावल्यास. तुझे बोलणे सगळ्यांना आवडते आणि आमच्या बोलण्याचा सगळेजण हसतात. गोपाळांचे ते बोलणे ऐकून श्रीकृष्ण त्या गोपाळाजवळ जातो, पण गोपाळ त्याला लांब ढकलतात आणि त्याला सांगतात की तू आमच्याकडे येऊ नको. त्यावर कृष्ण काकुळतीला येऊन त्यांना सांगतो की तुम्ही जसं सांगाल तसं मी वागेन. तुमच्याशिवाय मला करमत नाही. तुमच्यासाठी मी मत्स्य कुर्म असे अवतार घेतले. तुमच्यासाठी मी नरसिंह झालो. तुमच्यासाठी मी पृथ्वी निःक्षत्रिय केली. माझ्या भक्तांचे रक्षण करणारा आहे. मला लांब का ठेवता. कृष्णाला रडू कोसळले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पाहून पेंद्या धावत आला आणि त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले. इतर गोपाळी रडू लागले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की तुला दूर लोटून आम्ही लुटले गेलो. गोपाळांचं आणि श्रीकृष्णांचं मनोमिलन होतं आणि सगळेजण गोल करून बसतात. श्रीकृष्ण काला आपल्या हातात घेतो आणि तो सगळ्यांना घास देऊ लागतो. गोपाळ त्याला म्हणतात, जनार्दना, तू आधी घास घे, मग आम्ही खातो. हरी त्यांना म्हणतो की नाही, तुम्ही आधी घास घ्या, तरच मी घास घे, नाहीतर मी जातो. असं म्हणून रुसलेल्या श्रीकृष्ण निघून जाऊ लागतो. तेव्हा सारे गोपाळ त्याच्या मागे धावतात आणि त्याला सांगतात की अरे बाबा, भक्त सख्या, बस, आम्ही तुझेच ऐकू. मग सगळे गोपाळ एक एक घास घेतात आणि उरलेला काला श्रीकृष्ण खातो. मग श्रीहरीच्या सवंगडी त्याला घास भरवू लागतात आणि श्रीहरी आपल्या सवंगड्यांना घास भरवतो. गोपाळ काला कसा तयार होई. कोणीतरी गुरुवारी, कोणी दहीभात,
भाकरी, कोणाची शिदोरी शिळी असे, कोणी कोंड्याची भाकरी आणि कोणाची शिदोरी विटलेली असे, कोणाच्या शिदोरीत ताकभात झिरपत असे, अशा सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून गोपाळकाला तयार होई. मग श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या ओंजणीमध्ये तो काला वाढी. लहान मोठा, चांगले वाईट या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते सहभोजन रंगे. हे सहभोजन पाहून अंतराळातल्या देवांना हेवा वाटे. ब्रह्मदेवाला वाटे की ब्रह्मपद सोडून गोकुळात जाऊन राहावे. इंद्राला वाटे माधवाने आम्हाला इथे का गोवले आहे. चंद्र सूर्यांना वाटे की आम्हाला कृष्णाने भ्रमण करण्यास गुंतवले आहे आणि स्वतः गोकुळात अवतार घेऊन आपल्या भक्तांना मुक्त केले आहे. त्याच्या हातातून तो प्रसादाचा गोपाळकाल्याचा घास जरी आम्ही घेतला तरी आम्ही या मायाचक्रातून मुक्त होऊ. मग देवाने असं ठरवलं की आपण मासे होऊन यमुनेच्या पाण्यात जावे. श्रीकृष्ण जेव्हा हात धुवायला येईल तेव्हा त्याच्या हातांना जे उरले सुरलेले राहिले असेल तेच प्रसाद म्हणून आपण घेऊ, आपला उद्धार करून घेऊ. सुरवर यमुनेच्या पाण्यातले मासे झाले. जगज्जीवन कृष्णाने ते जाणले आणि तो आपल्या सवंगड्यांना म्हणाला की कितीही तहान लागली तरी चालेल, परंतु यमुनेचे पाणी प्यायचे नाही. ताक पिऊन आपली तहान भागवा आणि हात घोंगड्यांना पुसा. त्याचे सवंगडी विचारतात, अरे या यमुनेवर का रागवला आहेस. त्यावर श्रीकृष्ण त्यांना सांगतो की तिथे विवशी पाण्यातली पिशाची आली आहे, ती आपल्याला धरून नेईल. पेंद्या म्हणतो की मी यमुनेवर जाईन आणि माझ्या हाताने तिचे पाणी नक्की पिईन. श्रीकृष्ण त्याला सांगतो की हाताने पाणी पिऊ नको, पाणी भांड्यात घेऊन पी. पेंद्या यमुनेच्या काठावर जातो तेव्हा त्याला दिसते की यमुनेचे पाणी खळखळत आहेत. ते पाहून पेंद्या म्हणतो की मी कृष्णदास आहे, तुझा हा हमामा शांत केल्याशिवाय मी राहणार नाही. बराच वेळ झाला तरी पेंद्या आला नाही. हे पाहून श्रीकृष्ण आपल्या घरी सवंगड्यांना आपल्या काही सवंगड्यांना पेंद्या काय करतो आहे ते पाहायला पाठवतो. तेही यमुना तीरीच अडकतात. हळूहळू सगळेच सवंगडी यमुनेच्या काठावर जातात आणि कोणीच परतत नाही. मुरलीधर श्रीकृष्ण एकटाच कदंबाच्या झाडाखाली जटतो. सगळेजण यमुनेला शांत करण्यासाठी गुंतात. ते मेटाकुटीला येतात. शेवटी श्रीकृष्ण स्वतः यमुनेच्या काठावर जातो. तो आपल्या सवंगड्यांना सांगतो, अरे तुम्ही कोणाला मारता आहात. पण गोपाळांचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसते. मग श्रीकृष्ण आपली मुरली काढतो आणि वाजवू लागतो. मुरलीचे स्वर ऐकून सर्वांचे भान हरपते. सगळ्यांचे अहंकार त्या मुरलीच्या नादात मुरतात. मुरलीतून मनोहर ध्वनी उमटतात. मुंगूस आणि साप एके ठिकाणी येतात. वाघ आणि गायी आपले वैर विसरून एके ठिकाणी येतात. चराचरातले सर्व प्राणी ते मुरलीचे स्वर ऐकून स्थिर होतात. यमुनेचे पाणी शांत होते. मग श्रीकृष्ण आपल्या मित्रांना सांगतो की पहा, यमुना आता स्थिर झाली आहे. पेंद्या त्याचे श्रेय आपल्याकडे घेतो. तेव्हा त्रिभुवनज्ञ आणि श्रीकृष्ण म्हणतो की खरंच तुमची करणी आगाध आहे. तुम्हाला पाहून काळ पळून गेला. त्यावर सगळेजण मोठ्यांदा हसतात. संध्याकाळ झाली आणि श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह घराकडे निघाला. श्रीकृष्णाच्या भोवती गोपाळ नाना वाद्य वाजवत चालले होते आणि श्रीरंग आपल्या मुरलीने कल्याण गौडी असे राग आवळवत होता. मुरली वाजवत चाललेल्या श्रीकृष्णावर काही गोपाळ कनकदंड असलेले श्वेतचामर ढाळत होते. काही जणांनी पानांच्या छत्र्या धरल्या होत्या. गोपिका आरत्या घेऊन श्रीरंगासमोर आल्या. त्यांनी प्रेमाने निंब लावून उतरले. आपल्या घरी आल्याबरोबर श्रीकृष्ण घोंगडी टाकून देतो आणि धावत जाऊन यशोदेच्या गळ्यात मिठी मारतो. बळीराम रोहिणीच्या गळ्यात पडतो. यशोदा दोघांनाही स्नान घालते. त्यांच्या कपाळावर तिलक रेखते आणि त्यांच्या गळ्यात रत्नजडित पदक माळा घालते. षड्रसान्नाची ताटे रोहिणी घेऊन येते आणि आपल्या हाताने मोठ्या माहेने दोघांनाही भरवत असते. आणि यज्ञ केल्यानंतर जे भाग्य प्राप्त होत नाही ते भाग्य यशोदेला प्राप्त झाले आहे. मग ती श्रीकृष्णाचा मंचक तयार करते. त्यावर बळीराम आणि श्रीकृष्ण दोघे शांत झोपतात. क्षीरसागरातल्या त्या निधानाला यशोदेने मायेने निजवले. पहाट झाल्यावर तीच यशोदा आपल्या बाळाला कोमल हाताने थोपटून जागी करते. त्याला सांगते, अरे तुझे सवंगडे तुझी वाट पाहत आहेत. श्रीकृष्ण जागा झाला आणि आपल्या सवंगड्यांसमोर बरोबर रानात जाण्यासाठी तयार झाला. तो आपल्या मित्रांना म्हणाला की चला चला वेगाने वनात जाऊया. सगळी वासरे गोळा करून गोपाळ श्रीकृष्णाच्या मागे धावू लागतात. सभोवती गोपाळांचा मेळा वाद्य वाजवत चालला आहे आणि मध्ये पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण मिरवत चालला आहे. हे दृश्य पाहण्यात गवळणी गढून जातात. पुढे जी वासरे चालली आहेत ती म्हणजे सगळे ऋषीश्वर आहेत.
श्रीकृष्ण त्यांचे पालन करून त्यांचा उद्धार करतो आहे. देवांचे अवतार असलेले गोप आणि वत्सरूपातील ऋषीश्वर आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यामध्ये श्रीधर नृत्य करीत वनाकडे जातो आहे. अनेक वाद्य वाजत आहेत. अनेक खेळ खेळत श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासहित वनाकडे जातो. कोणी झाडावर चढून माकड चेष्टा करतो आहे, तर कोणी वृक्षावर बसून मोरासारखा आवाज काढतो आहे. कोणी मांजरासारखा गुरगुरतो आहे, तर कोणी कासवासारखा रांगतो आहे. कोणी बेडकासारखा उड्या मारतो आहे. पायापर्यंत डोलणाऱ्या गुंजमाळा, तुळशीमाळा घातल्या आहेत. त्याचा परिमळ सगळीकडे पसरला आहे. चेंडूफळी, लपंडाव, पतंग, भोवरा, विट्टीदांडू, चक्रे, हमामा, हुतुतू, हुमली असे नाना प्रकारचे खेळ सगळे गोप खेळत आहेत. राम अवतारामध्ये युद्ध करून दमलेले सगळे वानर सैन्य गोकुळामध्ये निरनिराळे खेळ खेळून जणू श्रमपरिहार करत आहेत. कवी श्रीधरांनी गोकुळाच्या वनात असलेल्या वृक्षांचे वर्णनही फार छान केले आहे. त्या वनामध्ये निर्भयपणे विहरणाऱ्या पशुपक्ष्यांचे वर्णनही केले आहे. स्वच्छंदपणे खेळणाऱ्या बागडणाऱ्या गोपाळांबरोबर श्रीकृष्ण रमला होता आणि त्याची वासरे चरत चरत दूरवर निघून गेली. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह कदम वृक्षाखाली बसून गप्पा गोष्टी करत बसला होता. श्रीकृष्ण हा श्रीहरीचा अवतार पूर्ण अवतार आहे की अंशरूप अवतार आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गोकुळातली सगळी वासरे चोरून नेतो. तो सत्यलोकी घेऊन जातो आणि तिकडे लपवतो. कदम वृक्षाखाली श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना काला वाटत बसला होता. श्रीहरीची ती लीला ब्रह्मदेव गुप्त रूपाने येऊन पाहत होता. वासरे दूर गेले आहेत हे पाहून श्रीकृष्णाच्या सवंगड्याने त्याला सांगितले की दूर गेलेली वासरे आता तू घेऊन ये. वासरे वळायची आता तुझी पाळी आहे. श्रीकृष्ण वासरे आणण्यासाठी गेला. इकडे त्याचे सवंगडी हातात काल्याचा घास घेऊन त्याची वाट पाहत होते. दूरवर गेल्यानंतर वासरे दिसत नाही हे पाहून श्रीहरी कदंब वृक्षाखाली परत येतो, पण तिथे त्याला आपले सवंगडी दिसत नाहीत. श्रीकृष्णाला ब्रह्मदेवाची करणी कळते. तो ठरवतो की आता ब्रह्मदेवाचा अभिमान दूर करावा. मग तो रमाजीवन त्या सर्व वासरांची रूपे धारण करतो आणि आपल्या सवंगड्यांचीही रूपे धारण करतो. आपलीच रूपे असणाऱ्या वासरांना आणि या सवंगड्यांना घेऊन श्रीकृष्ण गोकुळात परत जातो. विपरीत काही झाले आहे याचा कोणालाही थांग पत्ता लागत नाही. कृष्णाची ही माया एक संवत्सर लोटते तरी तशीच होती. गोपांशिवाय आणि वासरांविना श्रीकृष्ण काय करतो हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गुप्त रूपाने गोकुळात येतो. श्रीकृष्ण पूर्वीप्रमाणे आपल्या सवंगड्यांबरोबर शिदोरी वाटीत बसला होता. गोपाळ आनंदाने जेवत होते. गोविंद त्यांच्या मुखात आपल्या हाताने घास घालत होता. मग कोणीतरी श्रीकृष्णाला सांगते की मनमोहना, वासरे दूर गेले आहेत, तू त्यांना घेऊन ये, तुझीच पाळी आहे. हे दृश्य पाहून ब्रह्मदेवाचा अभिमान गळून पडतो. हा माझा जन्मदाता आहे, आदिमायेचा भरता आहे, आनंद ब्रह्मांड करता आहे, करूनही तो अकर्ता आहे. वासरांना आणण्यासाठी दूर वनात गेलेल्या श्रीधराला पाहून ब्रह्मदेव साष्टांग नमस्कार घालतो. दहीभाताने ज्याचे तोंड माकले आहे अशा श्रीकृष्णाची स्तुती करतो आणि म्हणतो की बालकाने अपराध केला तर पिता त्याला क्षमा करतो. तू माझा जनक आहेस, मी केलेल्या सर्व अपराधाबद्दल तुम्हाला क्षमा कर. तुझा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव. त्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणतो की चतुरानना उठ, तुझा अभिमान दूर झाला आहे. श्रीकृष्णाचे बोल ऐकून ब्रह्मदेव उठतात आणि श्रीकृष्णाला दृढ आलिंगन देतात. मनमोहन त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांचे समाधान करतो. त्याला श्रीहरीची असंख्य रूपे दिसू लागतात. अनेक ब्रह्मांडे दिसू लागतात. अनेक वैकुंठे आणि कैलास दिसू लागतात. विधाता समाधिस्थ होतो. त्याचा अभिमान गळून पडला होता. वाचा बंद झाली होती आणि सर्व वृत्ती शांत झाल्या होत्या. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा, ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि परमात्मा हे सारे म्हणजे हा जगदात्मा आहे. तो नामांचा पलीकडचा आहे हे ब्रह्मदेवाच्या लक्षात येते. परमात्म्याची जी अनंत रूपे पाहून ब्रह्मा समाधिस्थ झाला होता. हरीचा प्रताप पाहून त्याने त्याच्यासमोर लोटांगण घातले. तो निरभिमान झाला. मग श्रीहरीने त्याला सांगितले की दुरभिमान टाकून स्वतःच्या पदावर सावध राहावे. मग ब्रह्मदेवाने श्रीहरीला प्रदक्षिणा घातली आणि त्याचे चरण धरले. त्याची आज्ञा घेऊन तो सत्यलोकी गेला. चोरून नेलेले गोप आणि वासरे त्याने सोडून दिली. कृष्णाने आपली माया आवरून घेतली. ब्रह्मदेवाने गोप आणि वासरे चोरून नेली हे कोणालाही कळले नाही. वासरे घेऊन श्रीकृष्ण कदंबाच्या वृक्षाखाली आला. तिथे गोपाळांचा मेळा त्याची वाट पाहत होता. संध्याकाळ झाल्यावर सर्व गोपाळ आपापल्या वासरांना घेऊन घरी गेले. नेहमीप्रमाणे गोपाळ आपल्या मातापित्यांना भेटले आणि वासरांना गायी वासराने चाटू लागल्या. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ म्हणजे षड्रस अन्नाचे ताट आहे, ज्याची
भक्तीसुद्धा उत्कट आहे. तेच हा हरिविजय ग्रंथ प्रेमाने वाचतील, ऐकतील. इथे श्री हरिविजय ग्रंथाचा हा 10वा अध्याय पूर्ण झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.